नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आमची महाबळेश्वर ट्रिप छान झाली, आम्हाला खूप मजा आली, आम्ही खूप धमाल केली आणि व्ह्यूज पण खूप आले व्हिडिओला, पण सबस्क्राईब खूप कमी लोकांनी केलं. तर मी नवीन आहे यूट्यूबवर, त्यामुळे सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा. तर आज आहे फ्रायडे आणि आम्ही आज बनवणार आहोत कोळंबी फ्राय आणि सुरमई. तर आम्ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, सो स्टे ट्यून विथ मी. तर अंजली इकडे कोळंबी निवडत आहे, निवडूनच आणली रे. त्यातला तो धागा असतो तो काढते, काय कॅन मध्ये राहिला आहे तो. हो ना. आता तो खूपच महाग आहे आणि आता जून महिन्यापासून बोटी बंद होतील, मग मच्छी सगळी फ्रोझन. फ्रोझनची म्हणजे ती विकून जाईल. राहतात का नीट पण ते फ्रोझनची? पण जास्त कोण अगं नको ना हात लावू जिजा. चव नसेल जिजा वास येईल ना. चव नसेल लागत त्यांना. जिजा तू फिश खा ना. खाते तू? नाही ना, मग कशाला हात लावते? हा, जे हात खाणार नाही त्यांनी हात पण नाही लावायचा. त्याला नाही का आवडत? खाल्लं तर खाते, कधी नाही खात. त्यांचे डोळे निघाले का? आई तिची. डोळे डोळे निघाले, डोळे कापले. मम्मा काय ग? वीट तर काय आला? तर माझी मम्मी इथे सिरियल बघत आहे. ही कोणती सिरियल आहे मला पण नाही माहिती. कमळी होती कमळी समई कमळी. कमळी. तर आजकाल आहे ना, मी सिरियल आणि मूवी वगैरे बघणं सोडून दिलं आहे, कारण का वेळच नसतो बघायला. पूर्ण मूवी बघायला वेळ नसतो, त्यामुळे मी आता सिरियल आणि मूवीज बघायचं बंद केलं आहे. आणि जर मी थिएटरमध्ये गेले तरच मी मूवी फुल बघते, घरात कधी बघत नाही. पण आज वीकेंड आहे, त्यामुळे आम्ही आज मूवी बघणार आहोत कोणतं तरी छान. वीर काय करतो तू? हा, खाली उतर, खाली उतर. काय कशाला सारखी हातात घेते? तू सारखाच कर म्हणेल तो तुला. शी, तू कशाला हातात घेतलं वीर? जिजा हातून जाऊ. ए काय आहे ते? काय आहे? पाणी आहे ना? बरं आहे ना, गरमीतनं पाणी मारा. पाणी थंड. वीर सुरमई कापून आणले तिने. मग कापूनच आणलं, घरी आणून थोडी कापणार. आज अर्धी सुरमई आणली आहे, कारण ऑलरेडी तिला कापलेली होती आणि मग शेपटीकडचा भाग होता आणि महाग पण आहे खूप, त्याच्यामुळे थोडीच आणली. का तर आम्हाला संध्याकाळसाठी खायची आहे जास्त, उद्या शनिवार आहे, सो त्याच्यामुळे. म्हणून देत नाही तुला मी, कळलं का? अशी मस्ती तुझ्या अंगात. ही कोळ आंधळी आहे का? आईसाठी आणली 4. हे कसलं वाटण आहे? हे आलं लसूण आणि कोथिंबीरचं वाटण आहे. आज मी कोथिंबीर टाकली थोडंसं डिफरंट म्हणून. मिरची पण टाकते, पण ती जास्त तिखट होते कधी कधी फिश, आणि मुलं पण खातात म्हणून मग. आणि उन्हाळा पण भरपूर आहे, त्याच्यामुळे जास्त तिखट अवॉइड करतोय आम्ही. हे लाल तिखट आहे. किती टाकते? 3 चमचे. तिखट होईल. नाही होती. हा कसला मसाला आहे? हा मालवणी मसाला आहे. हा एकदम, हा जो फक्त फिश जेव्हा बनेल तेव्हाच बाहेर निघतो.
आणि हा आणून मला खूपच म्हणजे खूप वर्ष झालंय हे आणून, पण तो मसाला जसा आहे तसाच आहे, त्याचं टेस्ट बदलली नाहीये, काहीच नाही. आणि तो फिश मध्ये घातल्यावर टेस्ट त्याला लागतं वेगळीच एकदम, एक चव चव येते. येते. तर हे सगळं मिक्स करून ते मॅरिनेट करणार आहे अंजली आता. लिंबू पण टाकते ना. हो, आणि त्यात कोकम आगळ सुद्धा घालणार आहे, कारण थोडंसं आंबट असेल की फिश छान पण लागते, तिखट आंबट, आणि त्याला एक छान टेस्ट येते कोकम आगळ घातल्यावर. काही काहींना नाही आवडत तर ते स्किप पण करू शकतात, बट मी घालते, आमच्याकडे आवडतं जरा स्पायसी आणि असं चटपट. कोकम आगळ टाकते, कोकम आगळ टाकते. तर हा मसाला कोळंबीत पण टाकलाय, थोडासा मॅरिनेट करणार कोळंबीमध्ये आहे. टाकलाय मी, आणि ह्याला मॅरिनेट करून घेऊया आपण, कारण आपल्याला कोळंबी पण फ्रायच करायची आज. सुरमईला मी मसाला लावून घेते असा, कारण सुरमईचे पीस खूप पातळ कापलेत आणि ती खूप डेलिकेट असते, त्याच्यामुळे तिला थोडंसं कमी हाताळायचं, जास्त नाही हे करायचं सुरमईला, कारण मग ते त्याचा पीस सगळा हे होऊन जातो आणि त्याच्यामधलं सगळं विस्कट, म्हणजे नाही का ते काय म्हणतात, मेसी होऊन जातं सगळं. प्रत्येक तर माझ्या तोंडाला आत्ताच पाणी सुटतंय, कारण मी खूप दिवसांनी फिश खाते. नाहीतर एरवी आम्ही चिकन मटन एवढंच खातो, आणि फिश आम्ही खूप रेअरली आणतो. आणि आता जून महिन्यानंतर सगळं फ्रोझन माल असतो, आणि त्यामुळे नंतर सगळे ड्राय फिश, सुकट वगैरे तेच खायला लागणार, त्यामुळे आत्ताच खाऊन घेऊ. टमाटे अगं मारलं जिजाने. मारलं होतं. जिजा जिजा आता तुला मारणारच आहे ती, थांब. मावशीला मार, बापरे बापरे, याची मारामारी चालू झाल्या. तुझी हड्डी पसली चेक करते ये. तर लहानपणी मी आणि अंजली इतकी मारामारी करायचो, तर झाडून एकमेकांना आम्ही दोघी मारायचो, पण आम्ही परत एकत्र यायचो. पण आता आम्ही भांडत नाहीत, आम्ही फक्त भांडतो, पण शाब्दिक ते भांडतो. पण तलवारीच्या खूप धार आहे, जास्त करून माझ्या बहिणीच्या. गप्पे, तूच भांडतो जास्त, मी नाही भांडत. तर इथे तांदळाचं पीठ आणि रवा घेतलाय, आणि अगेन त्याच्यात मीठ टाकायचं, आणि जे आपण मसाले टाकले ना ह्याच्यात तेच टाकायचं. फक्त ते जर जास्त तिखट असेल तर ह्याच्यात थोडंसं कमी टाकायचं. फक्त लाल मिरची पावडर जरा कलरसाठी टाकायची. हळद नाही टाकली तरी चालेल, काळं होतं, नाही तर मग फिशचं हे कलर ब्राऊन नाही येत. मी थोडीशी टाकते तरी, इथे आमच्या घरात शास्त्र आहे हळद टाकायचं. मालवणी मसाला टाकला ह्याच्यामध्ये. सो फर्स्ट आपण सुरमई तळून घेऊया. खूप छान वास येतोय. बापरे, मला भूक लागायला लागली. आता मी इथे मम्मीसाठी मांदेळी टाकते थोडी कडक करायला, म्हणजे त्याच्यासोबत ती कडक होती. आईला माझ्या मांदेळी खूप आवडते, कारण तिची आईची, माझ्या आजी जी होती, माझ्या मम्मीची मम्मी,
तिला मांदेळी खूप आवडायची, खूप म्हणजे खूप. आम्ही जेव्हा तिच्याकडे राहायला होतो ना तेव्हा 2-2, 3-3 तवे मांदेळी बनायची आणि आम्ही ती खायचो सुद्धा तेव्हा. पण आता नाही खाऊ वाटत, काय माहिती. पण तेव्हा ती फ्रेश असायची त्याच्यामुळे खाऊशी वाटायची. आता नाही खाऊ वाटत मांदेळी बिलकुलच. याची घाई बघा काय बनवले बघायसाठी उभं राहून. आहे आतमध्ये. काय केलंय वीर? ए वीर, वीर, ए वीरू, वीरू काय केलंय? माऊनी काय केलंय? माऊनी चिकन, चिकन नाही फिश केले, फिश. उडतोय विरा. विरा दादा त्याला खाली उतरव प्लीज. ए खाली उतर वीर, चल. वीरो, खाली उतर. अरे हाय ते बघायचं. बघ बघ. इग्नोर द कलर. खूप छान झालेत. कोणाकोणाला असं कोणाकोणाला असं खरपूस झालेलं एकदम छान पीस आवडतो. खूप जणांना आवडतो. मला तर आवडतो. खूप छान कलर आलाय बघू शकता तुम्ही. अंजलीनी एक करपवले थोडस. त्याला खरपूस म्हणतात, करपवलेलं नाही म्हणत. त्याच्यात जे टेस्ट असते ती कशात नाहीये. हो का? बरं बरं, ठीक आहे. ते बावळ. पागल आहे का? हे टाकू नकोस, मी तुला मारेन. तर आपली फिश झालेली आहे रेडी. बघू शकता तुम्ही. मी प्रॉन्स आपण कोळंबी याच्यामध्ये रवा आणि तांदळामध्ये मिक्स केली आणि ही तळणार आहे. व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, कोट करायचं आहे चांगलं त्याला. त्याच्यात थोडा कोकम आगळ टाकते अजून चटपटीत होते. आता आम्ही करणार आहोत प्रॉन्स. प्रॉन्सला पण तेच मॅरिनेशन लावले आम्ही मगाशी. हे प्रॉन्स एवढे कुरकुरीत छान लागतात चपाती किंवा भातासोबत तोंडी लावायला, किंवा असेच तुम्ही लिंबू पिळून खाऊ शकता. लिंबू पिळून आता पलटी केले बघा किती क्रिस्पी वाटतात वरनं. कंटाळा आला नाही? खाऊ वीरला खाऊ खायचा. वीरला खाऊ खायचा. बापरे बापरे, गरम आहे ते, गरम आहे. वीरू काय पाहिजे? पाणी. अंजली माऊला सांगतो पाणी द्यायला. तर माझा पर्सनल फेवरेट फिश आहे रावस. मला रावस खूप आवडतो, खूप छान लागतो. आणि तुमचा कोणता आवडता फेवरेट फिश आहे तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला कोणता फिश आवडतो? देऊ काटा काढून. आपलं जेवण रेडी झालेलं आहे. कसे झाले फिश जिजा? छान झाले. आई कसे झाले फिश? छान झाले एकदम.
तर मी टेस्ट करून बघते पहिला. बघ खाऊ. खूप क्रिस्पी झाले, कोळंबी मस्त लागते. ती तुला खायसाठी या जेवायला. खा भातासोबत. काय दोघांनी म्हणा. कर 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 की क्यूट कर, क्यूट डान्स, क्यूट डान्स. ड्युडी ड्युडी डम डम, ड्युडी ड्युडी डम, ड्युडी ड्युडी डम डम, ड्युडी ड्युडी डम. करतोय तो. बल्लारी. सो गाईस, आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही वरती आलो टेरेसवर. खूप छान वाटतंय वरती, थंड वाटतंय. खाली खूप गरम होतं. तर असा होता आजचा दिवस. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक लाईक शेअर अँड सबस्क्राईब